नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला कच्च्या हळदीचं लोणचं घालून दाखवणार आहे. तर मी इथं असं कच्ची हळद घेतलेली आहे बघा. आणि इथं लोणचं घालण्यासाठी आपण मसाला घेऊया. दालचिनीचा तुकडा एक घेतलेला आहे 2 इंचाचा. मोहरी घेतलेली आहे. एक 2 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे. 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून मेथी घेतलेली आहे. 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. तर एवढं सगळं मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे. आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा खमंग थोडासा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मी इथं कच्ची हळद कापून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे बारीक. मी काळी मिरी घालायला विसरलेले, तर एक अर्धा चमचा काळी मिरी त्याच्यामध्ये घालायचा आहे मसाल्यामध्ये. काळी मिरीसुद्धा भाजून घेऊया व्यवस्थित त्या मसाल्यांसोबत. आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते फिरवायचं आहे एकदम फाईन पावडर होईपर्यंत. आता इथं मी कच्ची हळद जी कापून घेतलेली आहे बघा, ती इथं 2 ते 3 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. तर त्या तेलामध्ये घालूया. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता. मोहरीचं तेल शक्यतो वापरतात, पण मी इथं शेंगतेल घेतलेलं आहे. मोहरीचं तेल अवेलेबल नाही आहे. सो एक 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये हळद घातलेली आहे बारीक चिरलेली. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा तेलामध्ये हळदीचा जो येलो कलर आहे तो उतरलेला आहे बघा. एक 2 चमचे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. एक 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे. तुमच्या चवीनुसार घालू शकता. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता. लो फ्लेमवरतीच हे शिजू द्यायचं आहे. आता तो बारीक केलेला मिक्सरमधला मसाला घालून घ्यायचा आहे. आपण खडे मसाले जे बारीक करून घेतलेले, तर ते घालायचं आहे. मी इथं 2 ते 2.5 चमचे घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार साखर घालायची आहे. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे मी. अर्धा एक तुम्हाला जसं तुमच्या चवीनुसार तुम्ही लिंबू घालू शकता. आता हे गार होईपर्यंत ठेवायचं आहे. आणि मी आता इथं काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहे. हे बघा काचेच्या बरणीत काढून घेतलं आहे. आता हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 6 महिनेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. हळदीचं लोणचं खूप हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी, कच्च्या हळदीचं लोणचं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.
प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत, भातासोबत, डाळ भात, आमटी भात, वरण भात, पराठा